सांगलीतील एक विवाहित जोडपं ज्यांना लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी मुलगा झाला, त्यानंतर त्यांनी जे केलं त्यानं सर्वच चकित झाले। कुटुंबानं लहान बाळाला घेऊन कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याकडे धाव घेतली। आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। मिळालेल्या माहितीनुसार निपाणी इथं राहणाऱ्या रवींद्र वळवे आणि त्यांच्या पत्नीला लग्नानंतर 20 वर्षापर्यंत मूलबाळ नव्हतं। अनेक उपचार करूनही त्यांना यश येत नव्हते। अखेर सांगलीतील नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार त्यांनी 4 वर्षापूर्वी सांगलीत येऊन एका विशिष्ट प्रथेनुसार नवस बोलला। या नवसानंतर त्यांना एक गोंडस मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी वीर ठेवलं। नवस पूर्ण झाल्यावर तो फेडण्यासाठी हे दाम्पत्य कुटुंबासह सांगलीत आले। कृष्णा नदीतील पाण्याची पातळी वाढलेली असतानाही त्यांनी आंबी समाजाच्या मदतीने हा नवस पूर्ण केला। आंबी समाज कृष्णा माईची सेवा करण्यासाठी ओळखला जातो। या नवस फेडण्याच्या प्रथेनुसार आंबी समाजातील लोकांनी लाकडी पाळणा सजवला, त्यात वीर या मुलाला एका नारळासह बसवण्यात आलं। त्यानंतर कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाण्यातून स्वामी समर्थ घाट ते सरकारी घाट असा प्रवास करत हा नवस पूर्ण करण्यात आला। कृष्णा नदीला सध्या कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूर आलेला असतानाही आंबी समाजाच्या तरुणांनी हा धाडसानं प्रवास पूर्ण केला। या समाजाच्या माहितीनुसार मूल होत नसलेल्या जोडप्यांसाठी हा नवस बोलण्याची शेकडो वर्षाची जुनी प्रथा आहे। नवस पूर्ण झाल्यावर तो आंबी समाजाच्या मदतीनेच पूर्ण केला जातो। ही परंपरा क्वचितच काही लोकांना माहीत आहे।